शिबिर संपलेलं आहे, म्हणजे त्याचा जो फोटो आपण बघितले, भरपूर अशा या माध्यमातून आपल्याला समाजसेवा म्हणा की भरपूर अशी कामं केली गेलेत आपल्या कोली अग्रएकता समाज मंडळाच्या वतीनं आणि अजूनपर्यंत होत आहेत. सांगितल्याप्रमाणे की आपण बघतोय की वृक्षारोपण म्हणा, त्याच्यानंतर आपण बघतोय की रक्तदान शिबिर म्हणा, आरोग्य शिबिर म्हणा, त्याच्यानंतर आपण इथं शैक्षणिक व आर्थिक मदत जिथं आपण दमन, अलिबाग, लोणावळा, रेवदांडा, त्याच्यानंतर ट्रॉम्बे, उरण, कोली अग्रएकता समाजातील 40+ ही स्पर्धा आयोजित, त्याच्यामध्ये शैक्षणिक व विकलांग मुलांना आर्थिक व शैक्षणिक मदत केली जाते. म्हणजे अशा काही मदती इथं आपल्या मंडळाकडून झालेल्या आहेत. सर्व श्रेय जाते माननीय श्री विश्वस्त मुकेशजी भंडारी आणि पैसे जिमखानाचे अध्यक्ष, ज्याने स्पर्धेची सुरुवात बघा 8 वर्षापूर्वी केली होती आणि ती सुरुवात अजूनपर्यंत तशीच ठेवलेली. आपल्या मंडळाचे काही पदाधिकारी त्याच्यामध्ये दिवाकरजी म्हात्रे ते उद्योजक आहेत, त्याच्यानंतर भास्करजी कोले अध्यक्ष आहेत, जोझफ रॉड्रिक स्पोर्ट्स अध्यक्ष आहेत, प्रमोद पाटील सचिव आहेत, किरण वैती सचिव आहेत, संजय भंडारी खजिनदार आहेत, त्याच्यानंतर किशोर केणी ते देखील खजिनदार आहेत आणि त्याच्या पाठीमागे असणारे त्याचे संघ आणि त्याचे साथीदार ही मिळून अशी काही गट पूर्ण केलेले आहेत. हे फक्त 16 गावच नाही, तर याच्या अगोदर आपण बघतोय की आपण मी वाचल्याप्रमाणे इथं ठिकठिकाणी जाऊन तिथं स्पर्धा खेळवल्या जातात आणि दमन, अलिबाग, रेवदांडा, ट्रॉम्बे इथं तिथं जाऊन तिकडले देखील काही संघ, मला वाटतं पावसाळीची स्पर्धा होती गोरायच्या बीचवर, त्याच्यामध्ये एका दिवसात 24 संघ खेळले होते. म्हणजे बघा एका दिवसात 24 संघ देखील खेळवले होते आपल्या मंडळाने. संपूर्ण आयोजन माननीय श्री मुकेशजी भंडारी भाई यांच्या हस्ते झालं होतं आणि संपूर्ण जेवणाचं म्हणा की सर्व व्यवस्था जबरदस्त झाली होती. लेटेस्ट मामा फलंदाजाचं नाव नितेश ना, रितेश स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर सुभाष नाईक. हे 2 फलंदाज आपल्या समोर दिसत आहेत. हा क्वार्टर फायनलचा सामना आहे आणि या क्वार्टर फायनलच्या सामन्यासाठी आपण बघतोय की 2 संघ आपल्या समोर आता झुंज देणार आहेत. पहिला जो संघ आहे तो म्हणजे स्ट्राईकवर रितेश खेळण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाज धुरंधर मात्र यांचा पहिला चेंडू बेगेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक हो बघा मला वाटतं सराव ग्राउंड आहे तिथं चेंडू त्याचा अडकला होता पाय, पण त्यांनी चेंडू पुन्हा एकदा एक गुडघा खाली ठेवून तो झेल पकडलेला आहे. म्हणजे अप्रतिम असा झेल पकडला जातोय महेंद्र यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर इथं फलंदाज बाद होतोय म्हणजे रितेश याच्यासारखा इथं पहिलाच नवीन फलंदाज आहे तो नंबर 3 वर रोशन भगत आहे. सांगितल्याप्रमाणे मूर्ती खूप छोटे आहे पण करिश्मे खूप मोठे केलेले खेळाडूनं. तो 3ऱ्या नंबरवर येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज धुरंधर आपल्या षटकातील पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही. त्याला माहिती आहे की चेंडू लेग साईडच्या दिशेने पंच ठाकूर सरांकडून इशारा येतो. एक अवांतर धाव म्हणजे धाव मिळते ती वाईटच्या रूपात. एक या अवांतर धाव संघाचा मास्टर बी संघाचा श्री गणेशा झालेला आहे. पुन्हा एकदा चेंडू जातो ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तिथं क्षेत्ररक्षण करतोय तोपर्यंत दोन फलंदाज आपल्या जागेमध्ये. एक या धावसंख्येसाठी सुरक्षित पोहोचलेले आहेत आणि दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये सुभाष नाईक फलंदाज इथं बाद होतोय. संतोष याच्याकडून थोडं खराब क्षेत्ररक्षण अप्रतिम झालं पण तो थ्रो दिला जातोय तो थोडा लो म्हणजे असं लेझी थ्रो येतोय. त्याच्यामुळे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला सुभाष नाईक यांच्याकडून. तो त्यांना थोडा असं म्हणा की फायदा होत नाहीये, फलंदाज बाद होतोय त्याच्यावर. नवीन फलंदाज नंबर 3 वर येतो तो सोमनाथ. एक असा फलंदाज ज्या फलंदाजाला तंत्रशुद्ध अशी फलंदाजी करता वेळेस आपण बघितलेलं आहे. म्हणजे जसं सिच्युएशन असेल तशी फलंदाज करत असतो. तेच काम आता त्याला करायचं आहे. ऑफसाईडच्या दिशेने वड शॉट खरं अप्रतिम असा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एकदा पूर्ण. सोमनाथ दुसऱ्या धावेसाठी देखील
तिथं गेलेले आहेत आणि दुसरी धाव देखील इथं पूर्ण झालेली आहे आणि या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 4 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोळून चेंडू जातोय मिडॉनच्या दिशेने 1 धावेसाठी शतरक्षण नितीन याच्याकडून होते मात्र 1 धाव मिळते. या 1 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 5 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज धुरंधर मात्र आपल्या शतकातील पुढचा चेंडू धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले. 2 फलंदाज या मोबदल्यात बाद झालेले आहेत मात्र 5 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज धुरंधर मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. चांगला चेंडू ऑन साइडला फिरवला जातोय. बघूया डिक्लेरेशन झोन मध्ये यस आता मात्र पोहोचतोय 1 या धावसंख्येसाठी आणि या 1 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 6 या धावसंख्येवर. 6 धावा 2 फलंदाज बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा धुरंधर आपल्या शतकात पुढचा चेंडू बघा. पुन्हा एकदा बॅटची एज लागून चेंडू जाते फाईन लेगच्या दिशेने. 1 या धावसंख्येसाठी डिक्लेरेशन झोन मध्ये या 1 धावसंख्येने पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 7 या धावसंख्येवर. इन फर्स्ट ओव्हर 7 रन अँड 2 विकेट्स. हा सामना 5 ओव्हरचा सामना आहे त्याच्यामुळे पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 7. 5 ओव्हरची मॅच आहे पण बघा जास्त वेळ वाया घालवायचा नाहीये. सामन्यात दुसरं शतक गोलंदाजी गोलंदाज महेंद्र येतोय. महेंद्र ठाकूर ज्यांनी अगोदरच्या सामन्यामध्ये थोडी चांगली गोलंदाजी केली होती. स्ट्राइकवर रोशन भगत, नॉन स्ट्राइकवर सोमनाथ. पुढचा चेंडू काय जबरदस्त फटका आहे पण चेंडू बघूया कुठे लँड होतोय आणि चेंडू जातोय सरळ संजय ठाकूर यांच्यावरून 6 या धावसंख्येसाठी. वर शॉट लॉग ऑफच्या दिशेने एक उत्तुंग षटकार येतोय. या 6 धावेचे बघा ज्याच्या जवळ चेंडू जर बॉल पडला असेल प्रेक्षकांच्या जवळ तर प्लीज तो जरा आणून द्या. पोरं आहेत तिथं येस आमचे व्हॉलेंटियर्स आहेत पाठीराखे आहेत पण तिथं ते मदत करा प्लीज जरा. आणलेला आहे बॉल आणलेला आहे. थँक्यू. कारण आपले दोन्हीकडे त्या साईडला देखील काही म्हणजे वाहन चालू आहेत इथं देखील वाहन चालू आहेत त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो बॉल आणण्यासाठी. मात्र या षटकाराच्या साहाय्याने रोशन भगत वैयक्तिक 4 चेंडूला तो सामोरे जाऊन 10 या धावसंख्येवर खेळतोय. 1 षटकाराच्या साहाय्याने टोटल धावसंख्या झाली ती 13 या धावसंख्येवर. पुन्हा गोलंदाज महेंद्र आपल्या शतकातील पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप. येस रिव्हर्स स्वीप कुठं कनेक्ट करायचा होता मात्र रिव्हर्स स्वीपची इथं गरज देखील नाहीये कारण ऑन साइडला चेंडू जर तुमचे चांगले जात असेल तर रिव्हर्स स्वीप मारून फायदा होणार नाहीये. चेंडू जातोय डॉट. त्याच्यामुळे गोलंदाज महेंद्र याचा थोडा आत्मविश्वास वाढलेला आहे कारण पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूमध्ये चांगली कमबॅक गोलंदाजी इथं बघायला मिळते गोलंदाज महेंद्र ठाकूर यांची. पुन्हा गोलंदाजीसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट मार. आता मात्र फुल टॉस चेंडू. आता रिव्हर्स स्वीपची गरज होती मात्र चेंडू जातोय. हो चेंडू बघूया सीमारेषा पार गेलेला आहे. मला वाटतं चेंडू फाउंडेशन आपला जो वॉल आहे जो दिवार आहे त्याला चेंडू लागला तर 4 धावा आहेत आणि या 4 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 17 या धावसंख्येवर. 17 धावसंख्या झालेली आहे. येस MCA मधून आलेले पंच आहेत. एक गजेंद्र पाटील आहेत दुसरे दत्ता ठाकूर आहेत. दत्ता ठाकूर यांचा प्रश्नच येत नाही. गजेंद्र ठाकूर यांना एवढी ओ बघूया प्रमोद पाटील ओ पोचलेले ते झेल पकडलेला आहे. रोशन भगत देखील इथं बाद होतोय. चांगला झेल इथं प्रमोद पाटील यांच्याकडून बेल्टो पकडला जातो आणि फलंदाजी इथं बाद झालेला आहे आणि नंबर 3 चा इथं फलंदाज बाद होतोय. रोशन भगत यांच्या रूपात धावसंख्या 17 वर 3रा फलंदाज बाद झालेला आहे. नवीन फलंदाज येतोय तो पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला फलंदाज मध्ये राहुल. त्याने अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी गोलंदाजी देखील केली होती आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला होता.
पुन्हा एकदा गोलंदाज हेमंत आपल्या षटकातील पुढचा सॉरी महेंद्र पुढचा चेंडू वन बाउन्स चेंडू जातोय येस सीमारेषा बाहेर 4 या धावसंख्येसाठी भावेश तिथे उभा होता मात्र भावेश देखील काही करू शकलेला नाहीये राहुल यांनी पहिल्या चेंडूवर आपलं खातं 4 या धावसंख्येने उघडलेलं आहे आणि धावसंख्या टोटल पोहोचली ती 21 या धावसंख्येवर 21 धावसंख्या झालेली आहे दुसरं शतक प्रगतीशील आहे आणि धावसंख्या झाली ती 21 सोमनाथ वैयक्तिक 2 या धावसंख्येवर नॉन स्ट्राईकच्या दिशेने खेळतोय सोमनाथ बघा अगोदर खूप स्लो खेळतोय डिफेन्स करतोय त्याच्यानंतर एखाद वेळेस उपयुक्त जर लागेल तो देखील चांगले फलंदाजी करू शकेल हे सिनास पावल्या थोडे मला वाटतं मनोरीचा जो संघ आहे तो सकाळपासून आल्यामुळे थोडा सुस्तावलेला आहे रिलॅक्स घेत आहे याच्यानंतर त्यांना सामना खेळायचा आहे चेंडू आणि पुढचा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने टाकला जातोय पंच गजेंद्र पाटील सरांचा इशारा पुन्हा एकदा चेंडू आणि चेंडू काय बिगीड आहे चेंडू जातोय आमचं जे मला वाटतं दुसरं स्टेज लावले त्याच्यावरून 6 या धावसंख्येसाठी जर फलंदाजाला 3ऱ्या नंबरवर म्हणजे 5व्या नंबरवर फलंदाजीसाठी पाठवलेले तशीच फलंदाजी इथं राहुल करताना दिसतोय उद्या बघा 10वी आणि 12वीच्या विद्यार्थीसाठी एक त्यांचा सत्कार होणार आहे जे 10वीचे आणि 12वीचे विद्यार्थी जर ऐकत असतील इथं बघत असतील मॅच तर त्याच्या माहितीसाठी उद्या 5:30 वाजता सायंकाळी तुम्हाला इथे यायचं आहे 5:30 वाजता तुमचा सत्कार होणार आहे शिंपोली गावातील जे विद्यार्थी 10वी आणि 12वीचे जे विद्यार्थी त्यांना इथं सन्मानित केलं जाणार आहे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी बघा युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जर सामना बघत असाल ओम साई स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून हा सामना युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही सामना बघत असाल तर विद्यार्थी जे स्टुडंट्स आहेत 10वीचे आणि 12वीचे त्याचा उद्या सत्कार होणार आहे 5:30 वाजता सायंकाळी तर विद्यार्थ्यांना मी विनंती करतोय की ते तुम्ही उद्या सायंकाळी 5:30 वाजता इथे यायचं आहे चला दरम्यान पुढचं षटक भावेश यांच्याकडून चेंडू टाकला जातोय यस बॅटचा इथं बॅटला लागेल असं सोमनाथ दाखवतोय 1 धाव मिळते दोन्ही फलंदाज 1 या धावसंख्येसाठी आपल्या जागेमध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत या 1 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली 29 या धावसंख्येवर 3रं शतक प्रगतीशील आहे पुन्हा एकदा गोलंदाज हा भावेश चांगला चेंडू ऑनच्या दिशेने फिरवला जातो नितीन खराब क्षेत्ररक्षण इथं फलंदाज राहुल या फलंदाजाला बाद करण्याचं इशारा असतं पण नितीन याच्याकडून थोडं खराब क्षेत्ररक्षण होते आणि चेंडू जातो त्याच्या मागे रवी तोपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा इथं सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत या 2 धावीच्या साह्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 31 या धावसंख्येवर 31 धावसंख्या झालेली आहे पुन्हा एकदा गोलंदाज भावेश आपल्या षटकातले पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑनच्या दिशेने चेंडू जातोय संजय ठाकूरच्या चेंडूच्या खाली आणि चेंडू संजय ठाकूर हे थांबले होते यांना माहिती आहे की त्याच्या हातात चेंडू येईल पण बघा जी आउटफील्ड आहे इकडची जी शिंपोलीची जे ग्राउंडची आउटफील्ड आहे त्या आउटफील्ड वर जाऊ नका इकडची आउटफील्ड ती जबरदस्त आहे आणि इथं तुम्हाला कुठेही मला वाटतं एकही दगड जास्त दिसणार नाहीये स्वच्छ अशी आउटफील्ड आहे आणि कडक आउटफील्ड आहे त्याच्यामुळे धावसंख्या ट्रॅव्हल या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 35 या धावसंख्येवर राहुल यांची वैयक्तिक धावसंख्या 16 वर पोहोचलेली आहे त्याच्यामध्ये 4 चेंडूला तो सामोरे गेले 1 षटकार 2 चौकार आहेत म्हणजे बघा टोटल चौकार आणि षटकाराने त्यांनी 14 धावा अशाच केलेल्या 2 सिंगल्स मला वाटत आहेत भाऊराव माली हे आमचे जुने क्रिकेटपट्टू आहेत शिंपोली गावातील त्यांना मी विनंती करतो त्यांनी मंचावर येऊन बसायचंय पुन्हा एकदा चेंडू काय जबरदस्त फटका आहे एकदम कार्पेट शॉट चेंडू जातोय ऑनच्या दिशेने एकदा पूर्ण दुसरी होणार नाहीये काय भावेश एवढा चतुर खेळाडू आहे की त्याच्याकडून मिस्टेक कमी होत आहेत भाऊराव माळी हा जुना क्रिकेटपट्टू आहे शिंपोली गावातील तर मी त्यांना विनंती करतो की त्यांच्यासाठी मंचावर एक आसन आहे इथं येऊन बसायचंय
पुन्हा एकदा गोलंदाज भावेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू, काय जबरदस्त फटका आहे. ओ शतरक्षण संतोष यांच्याकडून चांगलं होतं, एकच धाव मिळते आणि एक धावेचा थ्रो केला जातो मला वाटतं स्ट्राईकच्या एंडकडे. एक धाव पूर्ण केली जाते. एक धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 37 या धाव संख्येवर. 37 धाव संख्या झालेली आहे. प्रगतीशील शतक आहे ते तिसरं. भावेश म्हात्रे यांनी आतापर्यंत 5 चेंडू राखलेत. 5 चेंडूवर एक चौकाराच्या साहाय्याने 9 धावा दिलेत. चांगला चेंडू फर्स्ट स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय 1 या धाव संख्येला साठी डिक्लेरेशन झोन मध्ये आणि इथं 1 धावेने धाव संख्या पोहोचली ती 38 या धाव संख्येवर. 3 षटकाचा खेळ संपतोय. धाव संख्या झाली ती 38. जस्ट पाणी पाहिजे, अल्लाद पाणी द्यायचंय आमचे व्यवस्थापक अल्लाद. बघा मला वाटतं 2022-23 ला त्यांनी स्कोरिंगची भूमिका केली होती, पण मात्र बघा आता मला वाटतं आपला स्कोर इथं माध्यम जो चालू आहे तो मला वाटतं ऑनलाईन स्कोरिंग चालू आहे, त्याच्यामुळे त्याला थोडा रेस्ट भेटलेला आहे आणि त्यांनी आता काम घेतलंय ते व्यवस्थापकाचं. त्याच्यामुळे चांगली व्यवस्थापकाची भूमिका त्याने आता पण पार पाडलेली आहे. संपूर्ण कुठेही स्पर्धा असू दे आपल्या कोली नागरिकता समाजाची, तो तिथं व्यवस्थापकासाठी बघा जर 10ची मॅच असेल तो 8 वाजता तिथं पोहोचतो, पण त्याला दुसरी कामं देखील करावी लागतात. सामन्याचं 4थं षटक मैदानावर इथं सुरू होणार आहे. स्ट्राईकवर फलंदाज सोमनाथ आणि नॉन स्ट्राईकवर जो फलंदाज येणार आहे तो म्हणजे राहुल, ज्यांनी आतापर्यंत 18 धावा केलेल्या आहेत आणि चांगली फलंदाजी अगोदरच्या सामन्यात देखील म्हणजे राहुल याच्यावर थोडं लक्ष असेल. येणाऱ्या फलंदाजीमध्ये आपण बघतोय नंबर 6 वर फलंदाजीसाठी तयार आहे तो अमित सातारे, ज्याचा आज वाढदिवस आहे. मात्र वाढदिवसाच्या दिवशी पहिल्या सामन्यामध्ये 0 धावसंख्येवर बाद झाला होता, तर बघा त्याला एक चान्स आहे दुसऱ्या सामन्यामध्ये चांगली स्कोरिंग करण्याचा चान्स इथं दिला जाईल. संजय ठाकूर यांचा पहिला चेंडू, चांगला चेंडू आणि काय जबरदस्त कव्हर ड्राइव्ह आहे. धावण्याची गरज नाही, चेंडू सीमा पार ट्रॅव्हल होतोय 4 या धावसंख्येसाठी. चेंडू त्या साईडला गेलेला आहे, जरा आणायचा आहे चेंडू प्लीज. लहान मुलांना विनंती केली जाते की आणि या 4 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 42 या धाव संख्या. मॅच बॉल आलेला आहे. 42 धाव संख्या झालेली, धाव संख्या 42 झालेली आहे. सोमनाथ 38 होते, या चौकाराच्या साहाय्याने धाव संख्या 42 झालेली आहे. तो एक गेला तेव्हा 38 झाल्या होत्या. बघा 3 स्कोरर आहेत, एक आपला युट्यूबचा माध्यम आहे, दुसरा क्रिक हिरो चालू आणि तिसरा आमच्या समोर मोबाईल आहे. पुन्हा एकदा चेंडू टाकला जातोय लेग साईडच्या दिशे 1+1 2 धावा गजेंद्र पाटील यांच्याकडून इशारा येतोय. या 2 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचलेली ती 44 या धाव संख्येवर. 44 धाव संख्या झालेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज, पुन्हा एकदा जबरदस्त फटका. बघूया शतरक्षक पोहोचतोय की बॉल पोहोचतोय. मात्र शतरक्षक हो चांगलं असं म्हणा की काही मला वाटतं इंचावर चेंडू पकडला जातोय. असं एखाद वेळी जर मला वाटतं शूजचा लेस सुटला असता तर तो शूजचा लेस त्या रशीवर पडला असता, पण शूजचा लेस तशाच्या तसं आहे. तसा संजीव तेंडुलकरला आपण बघितलं होतं, तो पुढे होता, स्टंपिंग केली होती, पण त्याचा शूजचा लेस थोडा मध्ये होता, त्याच्यामुळे त्याला नाबाद ठरवलं होतं. पुन्हा एकदा चेंडू, व्हाट अ शॉट, पण तिथं शतरक्षक भावेश आहे. मात्र या ज्या शतरक्षकाकडून चुका कमी होत आहेत. फलंदाज सोमनाथ देखील इथं बाद होतोय. सोमनाथ यांनी आपल्या संघासाठी 10 धावा केल्या. मात्र 46 या धावसंख्येवर नंबर 4 चा फलंदाज इथं बाद झालेला आहे, तो म्हणजे मड बी मास्टर्स या संघाचा. भरपूर फलंदाजी आहे. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय तो फलंदाज अमित सातारे, ज्याचा नंबर 12 नंबर त्याच्या जर्सीवर आहे. मला वाटतं 13 जर असतात बरं झालं असतं, कारण आज त्याचा वाढदिवस आहे. आणि त्याच्या नॉन स्ट्राईकवर जो फलंदाज आहे तो राहुल आहे, एक फॉर्म मध्ये असलेला फलंदाज, त्यांनी चांगली फलंदाजी अगोदर केलेली आहे. मारण्याचा प्रयत्न मात्र 12 नाही, मला वाटतं 02 2 नंबरची जर्सी घातलेला हा फलंदाज आहे. अजूनपर्यंत या शतकातील 2 चेंडू येणे बाकी आहे. धाव संख्या 46 झालेली आहे.
संजय ठाकूर पहिल्या चेंडूवर इथं बघा एक मला वाटतं चौकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी कमबॅक गोलंदाजी करतोय. ओ इथं चेंडू बघा लेग साईडच्या दिशेने टाकला जातोय. इथं मला वाटतं अमित सातारे काहीतरी इशारा करतोय इष्टिरक्षक अमित सॉरी मनीष आहे ना की हा चेंडू कोणत्या दिशेने जातोय. 2 धावा मिळतायत. त्या 2 धावीच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचलेली ती 48 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज संजय ठाकूर आपल्या शतकातील पुढचा चेंडू. आता मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. शतरक्षक तिथं चेंडूच्या खाली आहे. चेंडू त्याच्या वरून गेलेला आहे तो 4 या धावसंख्येसाठी. चांगला फटका मला वाटतं बड्डे बॉय यांनी तो पहिला सामना 0 बाद झाला होता. त्याने आता चांगली कमबॅक फलंदाजी केलेली आहे. 4 या धावसंख्येने आपलं खातं उघडलं जाते आणि 4 या धावसंख्येने टोटल धावसंख्या मास्टर मडभी संघाची झाली ती 52 धावसंख्या झालेली आहे. पुन्हा एकदा संजय ठाकूर आपल्या शतकातील लास्ट बॉल घेऊन येतोय. पुन्हा एकदा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू अखर टप्प्याचा. चेंडू शतरक्षक दिसत नाही. चेंडू सीमारेषा पार 6 या धावसंख्येसाठी. गजेंद्र पाटील पंच त्यांच्याकडून इशारा 6 या धावसंख्येचा येतोय. इथं बघा 4 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 58 आणि 4 फलंदाज बाद झालेले आहेत. येणाऱ्या फलंदाजीमध्ये प्रमोद पाटील आहेत. पातवाडी संघाचे एक जबरदस्त खेळाडू आणि पातवाडी सोसायटीचा चेअरमन देखील आहेत. त्यांच्याकडून अजून फलंदाजी मात्र चांगली पहिल्या सामन्यामध्ये झाली नव्हती पण त्यांना देखील चांगली संधी आहे. दुसऱ्या या सामन्यामध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळेल. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज मनीष ठाकूर येतोय. जब खेळाडूला पहिला जो सामना झाला त्याच्यामध्ये सन्मानित केलं तर मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने तो शेवटच्या षटकासाठी येतोय. त्याने अगोदरच्या सामन्यामध्ये मला वाटतं 19 धावा करून एक फलंदाज देखील बाद केला होता आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला होता. तो शेवटच्या षटकात मग बघा एक पुरस्कार पटकावणारा राहुल स्ट्राईकवर आहे. तो देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा फलंदाज आहे. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे. पंचाकडे दाद मागितली जाते राहुल यांच्याकडून. पंच सांगतायत की नाही चांगला फेअर डिलिव्हरी आहे तुम्हाला धाव मिळणार नाही. हे चेंडू जातोय डॉट. पुन्हा एकदा मनीष ठाकूर आपल्या षटकातील पुढचा चेंडू राहुल या फलंदाजासमोर. आता मात्र ऑन साइडच्या दिशेने शतरक्षक असं म्हणा गॅप करून चेंडू जातोय लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून 4 या धावसंख्येसाठी. सॉरी लॉंग लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू गेलेला आहे 4 या धावसंख्येसाठी. आणि या 4 धावसंख्येनं राहुल यांची धावसंख्या पोहोचली ती 22 या धावसंख्येवर आणि एकूण टोटल धावसंख्या पोहोचली ती 62 या धावसंख्येवर. बघा आमचे नंदू देखील आलेले आहेत. ते मडभी संघाबरोबर नेहमी असतात. लेटेस्ट मामा बरोबर ते देखील खूप खुश आहेत. फुटबॉल चांगले असे फुटबॉलचे क्रिकेट. आता मात्र इथं चेंडू यॉर्कर पद्धतीचा होता आणि चेंडू त्रिफल उदस्त झालेले आहेत. ती म्हणजे राहुल या फलंदाजाची 22 वर या फलंदाजाला इथं बाद केलेलं आहे मनीष या गोलंदाजाने. मात्र राहुल यांनी चांगली कामगिरी केलेली आहे आपल्या संघासाठी कारण आतापर्यंत त्यांनी 22 धावा केलेल्या आहेत आणि एकूण धावसंख्या 62 वर पोहोचलेली आहे. अजून पण 3 चेंडू येणे बाकी आहेत. स्ट्राईकवर येतो प्रमोद पाटील एक असा फलंदाज जो अजूनपर्यंत बघा मास्टर संघामधून देखील खेळतोय आणि पातवाडीचा जो त्याचा स्वतःचा संघ यंगस्टर संघ आहे त्या संघामधून देखील खेळतोय. दुहेरी तिहेरी असं म्हणावं लागेल. मास्टर यंग आणि स्वतः आपल्या सोसायटीचे चेअरमॅन देखील आहे. 3 जिम्मेदारी आहेत आणि चौथी जिम्मेदारी म्हणजे त्याची स्वतःची बोर्ड देखील आहे. मला वाटतं ती चौथी जिम्मेदारी आहे आणि घरची एक जिम्मेदारी म्हणजे 5 जिम्मेदाऱ्या त्याच्या खांद्यावर आहेत. मनीष ठाकूर यांचा पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला पुन्हा एकदा शतरक्षक. बघूया यस फलंदाज धावबाद होतो असा पंच ठाकूर साहेबांचा इशारा येतोय. नो बॉल सॉरी नो बॉल आहे. नो बॉल आहे. यस चेंडू नो बॉल असा घोषित केला जातोय कारण धाव संख्या रोखून ठेवली ती 62 या धाव संख्येवर. स्नो बॉलची एक धाव मिळेल. 63 धाव संख्या झालेली आहे.
पुन्हा एकदा मनीष आपल्या षटकातील पुढचा चेंडू सातत्याने मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चांगली यष्टीरक्षकाची भूमिका प्रमोद पाटील यांच्याकडून होते. धाव संख्या रोखून ठेवली ती 63 या धाव संख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज मनीष पाटील आपल्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पुन्हा काही करता आलेला नाही. चेंडू अप्रतिम टाकला जातोय. लगातार 2 चेंडू डॉट टाकलेले आहेत. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चौकार, तिसऱ्यावर बोल्ट, तिसऱ्यावर नो बॉल आणि 1 धाव. चौथ्यावर आपण बघतो की 2 डॉट आले, चौथा आणि पाचवा. पुन्हा एकदा मनीष आपल्या षटकातील लास्ट बॉल आणि वेगेट काढण्याचा प्रयत्न सफल. चेंडू जातोय सीमा रेषा पार 6 या धाव संख्येसाठी. आणि या 6 धाव संख्येने धाव संख्या टोटल पोहोचलेली आहे ती 69 या धाव संख्येवर आणि 70 धावेचं लक्ष्य अक्सा मास्टर संघासमोर ठेवलेलं आहे. म्हणजे बघा 30 चेंडू आणि 70 धावांची गरज. आतापर्यंत आजच्या दिवसामधील सर्वात उत्कृष्ट धावसंख्या म्हणजे रेकॉर्डचा धावसंख्येचा रेकॉर्ड झालेला आहे तो म्हणजे मडभी संघाकडून 70 धावेचा 69 धावेचा सॉरी आणि 70 धावेचं लक्ष दिलेलं आहे. म्हणजे थोडी संधी मला वाटतं हेमंत आहेत का डीजे वाले त्याला संधी दिली जाईल.
पैकी सोफ्यावर बसलेले आहेत. संदीप भंडारे उर्फ बंडासाहेब देखील आहेत आमचे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 12. एक फलंदाज बाद 12 धावा. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रमोद पाटील येतोय. त्या गोलंदाजाकडे आपण बघितलं तर चांगली गोलंदाजी करू शकेल. शतरक्षणामध्ये बघितलं तर एक पॉइंट आणि कव्हर आणि स्वीपर कव्हर मध्ये देखील धर्मेंद्र याने आपण बघतोय. धर्मेंद्र नाही, मंगेश आहे. धर्मेंद्र तिथं कव्हर मध्ये दिसतोय. हो, वड डिलेव्हरी खरं प्रतिमासा चेंडू टाकला जातोय. ऑनच्या दिशेने जातोय. रोशन भगत क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव मिळेल आणि या एक धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 13 या धावसंख्येवर. आमचे विजू देखील बसलेले आहेत तिथं. त्यांनी मालबनीची जी स्पर्धा होती त्याच्यामध्ये थोडं त्यांचा मला वाटतं मामाची जी मुलगी तिचा नवरा वारला होता त्याच्यामुळे मला देखील तिथं त्यांनी पोहोचवलं होतं. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकार पुढचा जाऊ तिथं मारण्याचा प्रयत्न, मात्र टप्पा एवढा पुढे पडतोय की मनीष याला काही करता आलेला नाहीये असं म्हणावं लागेल. कानाला त्याचे स्पर्श करून गेला चेंडू. फलंदाज चांगली फलंदाजी करता येईल कारण मनीष देखील एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला फलंदाज आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅटची कट लागून चेंडू येतोय. गलीच्या दिशेने थर्डमॅनच्या दिशेने जातोय 1 या धावसंख्येसाठी आणि या 1 धावसंख्येने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 14 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा चेंडू बिगिड आहे. शतरक्षक चेंडूच्या खाली सुभाष नाईक. इथं बघा एक सोपा झेल सुटला जातोय. थोडं भोसता मासा जो पकडण्यात आला होता जाळामध्ये तो सुटलेला आहे सुभाष नाईक यांच्याकडून आणि एक जीवदान मिळतं ते मनीष ठाकूर या फलंदाजाला. आणि मनीष ठाकूर या फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे खूप तुम्हाला चांगली गोष्ट नाहीये. आणि धावसंख्या पोहोचली ती 15 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा प्रमोद पाटील आपल्या षटकातली पुढचा चेंडू बीड करण्याचा प्रयत्न. शतरक्षक मंगेश आहे. एकदा पूर्ण केली जाते. दुसरी धाव चांगला थ्रो आहे मात्र बघूया थ्रो पोचेपर्यंत 2 धावा इथं पूर्ण केल्या जात आहेत मंगेश यांच्याकडून. या 2 धावेच्या साहाय्याने संजय ठाकूर वैयक्तिक 11 या धावसंख्येवर पोहोचलेला आहे तर संघाला पोहोचवलंय 17 या धावसंख्येवर. 17 धावा बिनगडी बाद सॉरी 1 फलंदाज बाद झालेले. आमचे डेकोरेटर्स मॅन्स देखील आलेले आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा चेंडू बघूया चेंडू आणि पुन्हा झेल सुटतोय. एकदा पूर्ण दुसरी देखील धाव आता मला वाटतं इथं पूर्ण होणार आहे. थोडं खराब क्षेत्ररक्षण होताना दिसतं तर मडबी या संघाकडून. मडबी मास्टर्सचा संघ थोडं प्रेशर खाली येतोय. बघा 70 धावेचं तुमच्याजवळ टार्गेट आहे आणि फक्त 19 धावसंख्या झालेली आहे. दोन षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 19. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12. जब सुभाष नाईक यांनी जे षटक टाकलं त्याच्यामध्ये 12 आल्या होत्या आणि प्रमोद पाटील यांनी जे षटक टाकलं त्याच्यामध्ये फक्त 7 धावा दिलेले आहेत. याच्यानंतर सेमीफायनलचा सामना होणार आहे. मनोरी मास्टर संघ याच्यामध्ये जो जिंकेल तो संघाबरोबर सेमीफायनल खेळणार आहे. नवीन गोलंदाज येतोय तो राहुल. या गोलंदाजाला ज्या गोलंदाजाने अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करून असं म्हणा की रोखलेलं समोरच्या संघाला तो गोलंदाज येतोय राहुल. राईट आर्म राऊंड द विकेट मारा. पहिला चेंडू टाकला जातोय आणि पहिल्या चेंडूवर बघा थोडं शफल झाल्यामुळे मनीष पंच सांगतात की ही फेअर डिलिव्हरी आहे. त्याच्यामध्ये काही गडबड होणार नाहीये आणि काही मी इशारा देऊ शकणार नाहीये. फेअर डिलिव्हरी आहे. आता मात्र आपण समीकरणाकडे येणार आहोत. 17 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. म्हणजे 17 त्रिक 51 म्हणजे प्रत्येक चेंडूवर 3 धावा कराव्या लागतील. ऑन साइडला वळवला जातो चेंडू. रोशन भगतच्या क्षेत्ररक्षणाखाली आहेत मात्र त्याच्याकडून दुसरी धाव होणं खूप कठीण आहे. एकच धाव मिळते. या 1 धावेच्या सहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 20 या धाव संख्येवर. आता 16 चेंडू आणि 50 धावा. 16 चेंडू 50 धावा म्हणजे 16 3 52. 16 3 52 अजूनपर्यंत 3 धावाच्या वरती धावा काढाव्या लागतील.
16 3 52 ना 58. पुढचा चेंडू बघूया कुठे लँड होतोय. शतरक्षण तिथं अमीर सातारे. बघा 2 वेळा डिफ्लेक्ट झाला होता चेंडू, पण त्यांनी बघितलं की तिथं रोशन भगत देखील माझ्या म्हणजे साथीला उभं आहे, त्याच्याजवळ डिफ्लेक्ट करून चेंडू त्याच्याजवळ दिला आणि फलंदाजाचा अंत फलंदाजीचा बाद झालाय तो म्हणजे संजय ठाकूर या फलंदाजाचा. म्हणजे ज्या फलंदाजावर थोडा भरोसा अक्सा मास्टर संघाचा होता तोच फलंदाजीचा बाद होतोय. आता त्याची जागा घेण्यासाठी नंबर 4 वर फलंदाज महेंद्र ठाकूर येतोय. बघा प्रत्येक खेळाडूचा जर तुम्हाला डेटा एकदम फुल फोटो वगैरे हवा असेल तर तो डेटा तुम्ही जगदीश भंडारी जवळ द्या, त्याचा फोटो देखील तुमच्या त्याच्यावर येईल. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढले धर्मेंद्र क्षेत्ररक्षक. नाही त्याला बॅकअप केलं जाते. रितेश यांच्याकडे फक्त एकच धाव मिळते. या एक धावेच्या सहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 21 या धाव संख्येवर. धाव संख्या झालेली आहे. नंबर 3चं शतक मैदानावर चालू आहे. अप्रतिम असं हे प्रेक्षणीय मैदान आपल्याला आपल्या समोर दिसते. जी शिंपोली गावामध्ये जी स्पर्धा गावदेवी स्पोर्ट क्लब शिंपोली गावने आयोजित केलेली आपल्या कोली अग्रिक्त समाज मंडळाची 14वी स्पर्धा आहे. याच्यानंतर 2 स्पर्धा उरणार आहेत, त्याच्यानंतर सगळ्या संपतील, स्पर्धा संपणार आहेत. पुढचा चेंडू ऑन साइडला वळवला जातो. पुन्हा सुभाष नाईक शतरक्षण करतायत. त्यांना माहिती आहे की एक धाव तर सहज मिळेल, जास्त उत्तावली करून म्हणजे जास्त फायदा होणार नाही. एकच धावर समाधान. या एक धावेच्या सहाय्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 22 या धाव संख्येवर. 22 धाव संख्या झालेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. पंच ठाकूर साहेबांकडून इशारा येतोय वाईटचा. पुन्हा एकदा राहुल आपल्या शतकातली पुढचा चेंडू ऑफ साइडला चेंडू जातो, पण तिथं एकच धाव मिळेल. काय इथं 3 शतकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली ती 24. आता 2 शतकाचा खेळ बाकी आणि धावांची गरज आहे ती 46. म्हणजे प्रत्येक शतकामध्ये 23 धावांची गरज आहे. प्रत्येक शतकामध्ये तुम्हाला कम से कम 4 षटकार मारावे लागतील. त्याचा सत्कार करायचा आहे ना, केला का? त्यांचा झाला सत्कार. त्यांना आता पुढच्या टॉसला पण त्यांना मंगेश पहिला चेंडू टाकला जातोय. फलंदाज पहिल्या चेंडूवर इथं बाद होतोय तो म्हणजे मनीष ठाकूर देखील इथं बाद झालेला आहे एसटी चीफच्या रूपात. आणि इथं असं म्हणावं लागेल की तिसरा हादरा बसलेला आहे तो अक्सा मास्टर्स या संघाला. फलंदाज मनीष देखील बाद होतोय. आता त्यांची जागा घेण्यासाठी नंबर 5 वर फलंदाज येतो म्हणजे रवी हा फलंदाज आलेला आहे. म्हणजे मला वाटतं आपण बघतोय की आपल्या जे मागे बिल्डिंग्स वगैरे आहेत, मोठे मोठे टावर्स आहेत, त्याची आता शॅडो आपल्या मैदानावर आलेले आहेत. पुन्हा एकदा मंगेश या गोलंदाजाकडे चांगली व्हरायटी आहे, चांगला स्पिन गोलंदाज आहे. मंगेश टू रवी. वॉर्डर डिलिव्हरी खरोखरच अप्रतिम अशी एसटी चित करण्याचा प्रयत्न केला होता. नंदू दादा त्याचं नाव काय आहे एसटी रक्षकाचं? नंदू क्लेटस मामा यांना देखील माहिती नाही, नंदू यांना देखील माहिती नाहीये. यस प्रदीप हा एसटी रक्षक आहे. पुन्हा एकदा चेंडू टाकला जातो, मात्र त्या साईडला रवी यांनी जर त्या बिल्डिंग्स वर जरी मारला तरी एकच धाव आहे. एकाच धावेवर इथं समाधान मानावं लागेल. या एक धाव संख्येने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 25 या धाव संख्येवर. बघा इथं संपूर्ण सोयीकडे जर आपण बघितलं तर कन्स्ट्रक्शनची मोठी मोठे टावर्स इथं उभे केले जात आहेत.
पुन्हा एकदा चेंडू आता मात्र या साईडला जर मारला तर तुला जास्त धावा मिळतील. 6 धावसंख्येसाठी चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून. 6 धावसंख्येचा इशारा येतोय पंच गजेंद्र पाटील या पंचांकडून. आणि या 6 धावेच्या साहाय्याने रवी यांनी आपली धावसंख्या पोहोचवलेली आहे ती 7 या धावसंख्येवर. आणि टोटल धावसंख्या झाली ती 31 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा मंगेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू. ओ चांगला प्रयत्न धर्मेंद्र यांनी केला होता मात्र त्यांच्या हाताला चेंडू चकून जातोय. 2 धावसंख्येसाठी तिसरी धाव नाही तर 2च धावा मिळत आहेत. मला वाटलं की ओव्हर थ्रो होतोय की काय पण मला वाटतं प्रदीप एवढे हुशार आहेत की त्यांना चेंडू मागे पाठवून दिलेला नाहीये. धावसंख्या पोहोचली ती 33 या धावसंख्येवर. रवी मात्र वैयक्तिक 9 या धावसंख्येवर खेळतोय. महेंद्र याला चांगली फलंदाजी करावी लागेल. यस रवी मात्रे याचा एक रेकॉर्ड आहे. ओ चांगला चेंडू ऑन साइडला वळवला जातोय. हाच तो रवी मात्रे ज्यांनी वजिराच्या ग्राउंडवर लगातार 8 चेंडूवर 8 षटकार मारले होते. तोच तो फलंदाज आहे. त्याची गरज आहे त्याची खरोखरच. मात्र आता थोडा वेळ त्याच्यासाठी उरलेला कमी आहे कारण आता 6 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. अजूनपर्यंत चान्स आहे. माननीय श्री मुकेशजी भंडारी साहेब भाई साहेब आपल्या जवळ भाई येत आहेत. त्याचं पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे. विश्वस्त मुकेशजी भंडारी आणि पोईसर जिमखान्याचे अध्यक्ष पुन्हा एकदा आगमन झालेलं आहे साहेबांचं. शेवटचं शतक रोशन भगत घेऊन येतोय. स्ट्राईकवर फलंदाज महेंद्र ज्याने आतापर्यंत 2च धावा केलेल्या आहेत. आणि नॉन स्ट्राईकवर रवी हा 1 षटकार आणि चौकाराच्या साहाय्याने तो 13 धावसंख्येवर खेळतोय. रोशन भगत यांचा पहिला चेंडू ऑन साइडला इथं खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चांगलं शतरक्षण करता वेळेस इथं रोशन थोडे चुकतायत. 1 धाव मिळते. आता चेंडू गरज आपण बघतो की 32 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे फक्त 5 चेंडू मध्ये 32 धावा काढायचे आहेत. तो पण असं म्हणावं लागेल की थोडं अवघड आव्हान आहे. पण जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत अवघड हे आव्हान आपण अवघड म्हणता येणार नाहीये. पुन्हा एकदा रोशन भगत आपल्या षटकातील पुढचा चेंडू. चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. एसटी रक्षक प्रदीप यांच्याकडून एसटी रक्षकाची भूमिका चांगली बघायला मी त्यांनी एसटीचित केलं देखील होतं. पण पंच गजेंद्र पाटील सर जे आहेत त्यांनी सांगितले नॉट आउट आहे म्हणून. रवी यांनी 8 चेंडूवर 8 षटकार मारले होते वजिराच्या ग्राउंडवर भाटी संघाबरोबर. तो फास्टेस्ट 50 आहे. 12 चेंडू मध्ये त्यांनी मला वाटतं 12 की 13 फास्टेस्ट 50 मध्ये 13 चेंडू मध्ये त्यांनी 11 चेंडू मध्ये त्यांनी 50 केलेली आहे. 11 चेंडू मध्ये 50 म्हणजे असं वाटतं की चांगली फास्टेस्ट 50 आहे. पवन दादा जरा थोडं समोर बघत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. रवी यांच्यासाठी बिग हिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र बघूया कोण झेलवर पोहोचतोय. पुन्हा एकदा झेल सुटतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी दुसरी धाव देखील पूर्ण होते. या 2 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 40 या धाव संख्येवर पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. बघा काय गोलंदाजी इथं रोशन भगत यांच्याकडून होते. शेवटचे शतक आणि एकही फटका बिग हिट करून देत नाहीये फलंदाजांना. सांगितल्याप्रमाणे की मूर्ती खूप छोटी आहे पण या मूर्तीमध्ये खूप मोठे मोठे गुण आहेत आणि तोच इथं गुण दाखवताना दिसतो. म्हणजे इथं रोशन भगत 2 चेंडू आणि 29 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज बिग हिट करण्याचा प्रयत्न. रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बघा प्रदीप तो एक डिक्लेरेशन झोन मध्ये धाव देखील देत नाही कारण त्याला माहिती आहे की जास्ती धावाने जिंकलं तर थोडा रन रेट आपल्याला वाढेल. आपला नंबर क्रमांक थोडा पुढे येईल. पुन्हा एकदा रोशन आपल्या षटकातली शेवटचा चेंडू. सामना संपलेला आहे आणि सामना जिंकलेला आहे. तो मड बी या संघाने थोडं गाणं वाजवायचंय.
आणि दोन्ही कॅप्टनना विनंती केली जाते, मनोरी मास्टर संघाचा कॅप्टन आणि मडवी संघाचा कॅप्टन टॉससाठी या. माननीय श्री स्पोर्ट्स अध्यक्ष जोझफ रॉड्रिक्स यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि हरलेल्या संघाला एक तो थंड्याची बॉटल्स आणि टॉस देखील त्यांच्याच हस्ते होणार आहे. तर रॉड्रिक्स साहेबांना मी विनंती करतो की टॉस का बॉस आहे तिथंच उभं राहायचंय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मड संघाने प्लीज जरा तुमचा कार्यक्रम संपला असेल तर